नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील चालू आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. सध्या एक महत्वाची गाईडलाईन्स आरबीआयची समोर येताना दिसते आणि ही अत्यंत महत्वाची मानली जाते. कारण आपण अनेक वेळा ऐकलं असेल की लोन घेणारी मंडळी एखादी वेळेस त्यांच्या जनून कारणामुळे जर लोन वेळेवरती देऊ शकली नाही तर बँकाचे रिकव्हरी एजंट्स काय पद्धतीने रिकव्हरी करतात हे आपण कधी अनुभवलं असेल, पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल. आता या सर्व गोष्टीवरती कुठंतरी कंट्रोल राहावं यासाठी फायनान्स मिनिस्टरनी 2026च्या ह्या बजेटमध्ये एक अनाउन्समेंट केली आणि त्याच अनाउन्समेंटला अनुसरून आरबीआयने नवीन गाईडलाईन्स आणल्या. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नॉन बँकिंग असेल किंवा बँकिंगसाठी एक महत्वाची एक कंट्रोल ठेवणारी एक संस्था आहे. यामध्ये बँका लोन देताना म्हणजे सेल करताना, सेल केल्यानंतर रिकव्हरी करत असताना यामध्ये काय केलं पाहिजे, व्हॉट डू आणि व्हॉट डू नॉट, तर ह्यामध्ये आरबीआयने काही गोष्टी आता प्रसिद्ध केलेल्या आहेत आणि ते 2026 मध्ये लागू होण्याची शक्यता आहे. त्याची वेबसाईटवरती आरबीआयच्या 1 जुलै 2026 पासून लागू होतील असं म्हटलं गेलेलं आहे. मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे यामध्ये की नेमकं काय आहे. आता हे जे निर्णय आहे किंवा हे जे मसुदा आहे, हा ड्राफ्ट जो आहे हा कस्टमरच्या बाजूने आहे. ग्राहकासाठी ह्या गोष्टी फायदेशीर आहेत. त्या कशा आहेत आणि जर ग्राहकाच्या फायद्याच्या असतील तर मग बँकाचे लोन चुकवायचे नाहीत का, असं पण नाहीये. यावरती पण मी भाष्य करणार आहे. हा सेकंड अमेंडमेंट जो ड्राफ्ट आहे 2026चा, तर हा ग्राहक संरक्षणासाठी हा काढला गेला आहे. आता हल्ली काय होतं की एखाद्या बँकेने XYZ व्यक्तीला लोन दिलं, आता त्या व्यक्तीला काहीतरी अडचण येऊ शकते. आता डेलिक्वेन्सी जी बँकेची आहे ते फार अशी काही 40-50% नाही, 1-2% डेलिक्वेन्सी असते. म्हणजे जर 100 लोकांनी लोन घेतलं तर एखाद्या दुसऱ्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आता बँक ज्या वेळेस थर्ड पार्टी नेमते तर बँकेला काही नियम आरबीआयने आता ह्या नवीन ड्राफ्ट मध्ये लागू केलेले आहेत. त्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला नियम जो आहे तो IBBचा IIBF म्हणजे हा जो एजंट आहे त्यांनी नेमलेला तो हा सर्टिफाईड असला पाहिजे. त्यालाही एक आता विशिष्ट परीक्षा द्यायला लागणार आहे, त्याच्यामध्ये तो पास झाला पाहिजे. महत्वाची गोष्ट, त्याच्याकडे ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, त्याचं नाव त्या बँकेच्या वेबसाईट वरती रिकव्हरी एजंट मध्ये असलं पाहिजे. बँकेलाही तसं आरबीआयने सांगितलंय की तुम्ही तुमच्या जे काही रिकव्हरी एजंट्स आहेत ते वेबसाईट वरती अपलोड करा. नंबर तीन, एखाद्या व्यक्तीने मी जर लोन घेतलेलं आहे, माझं लोन पेंडिंग आहे, ड्यू आहे, तर मला बँकेने कळवलं पाहिजे लेखी स्वरूपामध्ये की XYZ व्यक्ती हा रिकव्हरी एजंट आहे तुमचा, तो तुम्हाला फोन करेल. मग त्या रिकव्हरी एजंटला फोन कधी करायचा तर सकाळी 8 ते संध्याकाळी 7 पर्यंतच. त्याच्यामध्ये त्याच्या बाहेर सकाळी 8च्या अगोदर किंवा 7 नंतर फोन करायचे नाही. आता त्यानंतर येतो मुद्दा तो हरासमेंटचा. कंटिन्यू कॉल करणे नाही. जर एखादी लग्न कार्य असेल किंवा एखादी महत्वाचा प्रसंग त्याच्या घरामध्ये असेल तर त्या काळामध्ये त्याला कॉल करायचा नाही, फॉलोअप घ्यायचा नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची जर कोर्टामध्ये केस चालू असेल किंवा बँकेसोबत काही डिस्कशन चालू असेल ग्रीव्हन्स डिपार्टमेंट सोबत, तर अशा ह्या विशिष्ट घटनेमध्ये त्यांनी फॉलोअप घ्यायचा नाही रिकव्हरी एजंटनी. कारण ते मॅटर असल्यामुळे बँकेसोबत असेल किंवा कोर्टासोबत असेल तर त्यामध्ये त्यांनी फॉलोअप घ्यायचा नाही. अशा ज्या काही गाईडलाईन्स आहेत त्या आरबीआयने डिक्लेअर केलेल्या आहेत. 1 जुलै 2026 पासून ते लागू होऊ शकतात. आणि ह्यामध्ये अजून काही महत्वाचे मुद्दे, भाषा सभ्यता असावी एजंटची. त्यासोबतच त्यांनी कोणत्या आरोग्यंट भाषेमध्ये त्यांना किंवा धमकी किंवा हॅरासमेंट किंवा त्याचं नाव खराब होईल असं कोणतीही भाषा वापरायची नाही. ह्या पण गोष्टी आहेत. कंपल्सरी ग्राहकाला बोलताना कॉल रेकॉर्डिंग असलं पाहिजे एजंटचा. हे पण सर्वात महत्वाचे गाईडलाईन्स त्याच्यामध्ये आहे. तर या सगळ्या गोष्टी ग्राहकाच्या संरक्षणासाठी आहेत, ग्राहकाच्या बाजूने आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ग्राहकाचा विचार करून ह्या गाईडलाईन्स आणलेल्या आहेत. आणि हे जे सेकंड अमेंडमेंट 2026 जे आहे तर हे लागू होईल 1 जुलै 2026 पासून. याचा फायदा थेट ग्राहकाला जरी असला तरी आता आरबीआयने असं कुठंच म्हटलेलं नाही
की मग एजंटवरती ह्या सगळ्या गाईडलाईन्स आहेत, तर मग बारोवरनी म्हणजे पैसे घेणाऱ्याने लोन भरू नये किंवा पैसे घेणाऱ्याने बँकेचे पैसे बुडवावेत असं कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळे बारोवरला एनी हाव एनी कंडिशन पैसे बँकेचे द्यायचे आहेत. पण ते अडचणीत असेल तर त्याला पुढे जे काही कोर्ट मॅटर असेल किंवा बँकेशी चर्चा असेल हे करून ते पैसे रिपे करायचे आहेत. फक्त विषय हा गाईडलाईनचा एवढाच आहे की जो कस्टमरची हॅरासमेंट होत होती, हे जे रिकव्हरी एजंट्स काही बोलायचे, हॅरासमेंट करायचे, म्हणजे काही नातेवाईकाचे नंबर काढून त्याच्यावरती फोन करून सांगायचे, या सगळ्या गोष्टीला ह्या अमेंडमेंटमध्ये एक पाऊबंद असणार आहे. आता 3 ते 6 मार्च पर्यंत बँका, ग्राहक ह्या लोकांकडनं कमेंट्स घेणार आहे आरबीआय आणि त्यावरती जे काही सुधारणा असतील ते करून फायनली 1 जुलै 2026 पासून हा ड्राफ्ट लागू होईल सर्व बँकेसाठी, नॉन बँकिंग फायनान्ससाठी किंवा वित्तीय संस्थेसाठी. तर अशा पद्धतीनं हा जो महत्वाचा आरबीआयची गाईडलाईन्स आहे, ड्राफ्ट आहे, तो 1 जुलै 2026 पासून लागू होण्याचे चान्सेस पूर्णपणे मानले जात आहे. जी काही डिटेल्स मध्ये माहिती आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळेल. अजून आपल्याला अशी काही माहिती जर मिळालीच तर आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.